सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे मार्गदर्शक ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सर, ज्येष्ठ साहित्यिक चळवळीतील दिनीचे नेते प्राध्यापक अविनाश डोळस सर, प्राध्यापक मी सर आणि या सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष आमचे मित्र महेश भारतीय आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, बाळासाहेबांनी उद्घाटनाच्या सत्रामध्ये कमीत कमी शब्दामध्ये व्यापक अशा विषयाला इथं वाचा फोडलेली आहे. डिकास्ट आणि सांस्कृतिक क्रांतीसमोरची प्रतिक्रांती अशा या दोन आव्हानांना सामोरं कसं जायचं त्यांनी फार अतिशय मार्मिक शब्दामध्ये सांगितलेलं आहे. आणि नव्या पिढीची भाषा, नवे शब्द कसे निर्माण केले पाहिजे हेही त्यांनी फार सुंदररित्या इथं सांगितलं. आपण आज इंटरनेटच्या युगात जगतो आहोत. यस, नो आणि डिलीट या सगळं जग या 3 कीच्या अंतरावर आणून ठेवलेलं असताना आपल्या अभिव्यक्तीच्या भाषाही कशा बदलत चाललेल्या आहेत, सांस्कृतिक गोष्टी कशा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या समोर येत आहेत. आपल्यापैकी बहुतेकांनी व्हॉट्सअप असेल, इंटरनेट असेल, फेसबुक, ट्विटर या कुठल्या तरी माध्यमावर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कविता, वेगवेगळ्या प्रकारची माध्यमातून व्यक्त होणारी अभिव्यक्ती नक्कीच वाचली असेल, एकमेकाला फॉरवर्ड केली असेल. एक अभिव्यक्ती इथं मला अशी आठवते की ज्याला आपण एका संस्कृतीची परिभाषा म्हणतो ती कशी बदलत चाललेली. मंत्र आहे, कराग्रे वसते एंड्रॉइड, कर मले तू व्हॉट्सअप, कर मले तू फेसबुकम, प्रभाते मोबाईल दर्शनम. हा मंत्र झाला आहे. तर प्रार्थना काय आहे? आता 3G नंतर 4G 6G खूप येऊ घातलेला आहे, पण ती प्रार्थना 3Gच्या वेळची आहे. 3G शक्ती हमें देना डाटा, सेल का सिग्नल कमजोर होना, हम रहे रेंज में, हम हर कदम पर भूल कर भी ऑफलाइन होना. आज ही आपल्या पिढीची भाषा झालेली असताना ही पिढी काय करते आहे? गोव्याच्या जवळ कोकण आहे. आमच्याकडे कोकणातले राजकारणी दर निवडणुकीच्या वेळी घोषणा देतात, कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे. नारायण राणे असं म्हणत म्हणत भाजपमध्ये पोहोचले तरी कोकण कॅलिफोर्निया झालेला नाही. पण दुसरी क्रांती घडली मित्र हो. कोकणातली किमान 30,000 मुलं थेट सिलिकॉन व्हॅलीमध्ये पोहोचलेली आहेत. सिलिकॉन व्हॅली हे जे अमेरिकेच्या इंटरनेटचं सगळ्या जगाला नियंत्रित करणारं जे स्थान आहे ते आज कोकणातल्या 30,000 मुलांच्या हाती गेलेलं आहे. ही क्रांती कशी झाली? या पिढीनं नवी परिभाषा स्वीकारली. त्यामुळं आता असं म्हटलं जातं की कोकणचा कॅलिफोर्निया होईल तेव्हा होईल, पण आम्ही कॅलिफोर्नियाचंच कोकण करून दाखवलं आहे. हा उल्लेख इथं यासाठी आवश्यक होता की मी ज्या विषयावर आता बोलतो आहे, महात्मा ज्योतिबा फुले आणि आजचा संदर्भ. मित्र हो, महापुरुष जातात पण त्यांचे विचार, त्यांचा वारसा अनेक व्यक्तींच्या, संस्थांच्या आणि आंदोलन चळवळींच्या रूपाने आपल्यापर्यंत सतत आपल्याला प्रेरणा देतच असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्या तिघांना गुरु मानलं त्या तिघांपैकी महात्मा ज्योतिराव फुले, कबीर बुद्ध फुले. या महात्मा ज्योतिबा फुलेंचा आजच्या संदर्भात काय रिलेव्हन्स आहे? तर आपण महात्मा फुले जर वाचायला लागलो तर त्याचे संदर्भ, आजच्या पिढीतलं त्याचं महत्व हे नेमकं काय आहे ते आपल्या लक्षात यायला लागतं. महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिलेली आपण पुस्तकं जरी बघितली, त्यांचं तृतीय रत्न नाटक असेल, मराठीतलं पहिलं
आधुनिक नाटक असं म्हणता येईल अशा प्रकारचा विचार तृतीय रत्नमधून महात्मा फुलेंनी मांडलेला दिसतो आपल्याला. त्या काळी त्यांनी लिहिलेलं गुलामगिरी त्यावेळेसच्या निग्रो चळवळीला त्यांनी अर्पण केलं. आणि तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा भारतात आले होते त्यावेळी ती अर्पण पत्रिका त्यांना इंग्रजीतून वाचून दाखवण्यात आली. तेव्हा या बराक ओबामांनी बाबासाहेब आंबेडकरा एवढंच महात्मा फुलेंचंही योगदान या देशाला कसं मोलाचं आहे ते मान्य केलं, त्यांना सलाम केला. महात्मा ज्योतिबा फुलेंचं गुलामगिरी असेल, शेतकऱ्यांचा आसूड, आज केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातली जवळपास डझनभराहून अधिक राज्य शेतकरी आत्महत्येने गाजत आहेत. एकीकडे 21व्या शतकातल्या गप्पा मारल्या जात आहेत आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना साधं कर्जमुक्त करता येत नाही, साधं त्यांना पाणी देता येत नाही. तो विचार महात्मा फुलेंनी 18व्या शतकात करून ठेवला होता. एवढा महत्वाचा दस्तऐवज आपल्याला शेतकऱ्यांच्या आसूडच्या रूपाने आपल्या समोर आहे. पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना आज आपल्या बहुतेक सरकारांनी पैसे अडवा पैसे जिरवा या पद्धतीने राबवलेली आहे. त्यामुळे शेतकरी आहे तिथंच आहेत. वेगवेगळ्या संकटांनी वेगवेगळ्या कर्जांनी त्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. पण या योजना कशा राबवल्या पाहिजे याचं अत्यंत सुंदर विवेचन 18व्या शतकात महात्मा फुलेंनी करावं हा खरोखर आपल्याकडच्या विचारांचा चमत्कार आहे. महात्मा फुलेंनी केवळ शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले नाहीत, त्यावरच्या समस्या सांगितल्या नाही, तर शेती व्यवसाय फायद्यात कसा आणावा याचं अतिशय मूलगामी विवेचन या पुस्तकामध्ये येतं. आजही शेती हा आदबट्ट्याचा व्यवहार आहे. त्याला किती प्रकारच्या उद्योगाची जोड देता येते आणि शेतकरी स्वयंपूर्ण होऊ शकतो हे सांगणारे महात्मा फुले महाराष्ट्रातल्या आत्महत्या थांबवायला आम्ही महात्मा फुलेंचं हे विचारधन का वापरत नाही असा प्रश्न पडावा अशा प्रकारचं आपल्याकडचं वातावरण आहे. महात्मा फुलेंचं दुसरं महत्वाचं पुस्तक आहे सार्वजनिक सत्यधर्म. परंपरानिष्ठ, धर्मनिष्ठ, पंथनिष्ठ, जातीनिष्ठ अशा सगळ्या जाती धर्माला एक समर्थ असा वेगळा मानवतावादी पर्याय उभं करण्याचं एक वेगळं असं रसायन महात्मा फुलेंनी सार्वजनिक सत्यधर्मामधून मांडलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ एकाच घरात अनेक धर्माची अनेक जातीची माणसं कशी असू शकतात. मी मध्यंतरी भूतानला गेलो होतो मुद्दाम एका प्रोजेक्टवर अभ्यास करण्यासाठी. तिथं बघितलं की घरातल्या प्रत्येक माणसाचं आडनाव वेगळं आहे, नाव वेगळं आहे. म्हणजे उदाहरणार्थ कर्मा नाव असेल तर कर्मा नावाचा भाऊही आहे आणि कर्मा नावाची बहीणही आहे. म्हणजे अगदी नावातला भेद त्यांनी मिटवून टाकला. कर्मा हा पुरुष आहे की बाई आहे प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच कळतं. प्रत्येकाचं आडनाव वेगळं आहे आणि मातृसत्ताक पद्धती असल्यामुळं त्यांनी त्या सगळ्या आपल्याकडच्या ज्या सामाजिक समतेच्या व्याख्या आहेत त्या अत्यंत एका वेगळ्या अशा पद्धतीने त्यांनी तिथं विकसित केलेले आपल्याला दिसून येतात. जगातला पहिला सेंद्रिय शेती करणारा देश, जगातला पहिला बुद्ध इकॉनॉमीवर आपला देश चालवणारा, आपली अर्थव्यवस्था विकसित करणारा, जपानचे माजी पंतप्रधान जिग्मे थिन्ले यांनी 2014 साली युनोमध्ये भाषण केलं होतं. केवळ 8 लाख लोकसंख्येचा हा देश आहे. गोव्याच्या तुलनेत त्याची क्षेत्रफळाची तुलना करायची झाली तर 8 गोवा मिळून 1 भूतान होतो आणि लोकसंख्या आहे 8 लाख. हा देश कधीच ब्रिटिशांचा गुलाम नव्हता. म्हणजे ज्यावेळी 40 कोटीचा भारत 10,000 इंग्रजांच्या ताब्यात 150 वर्ष होता त्या काळात 2.5 लाखाचा भूतान स्वतंत्र होता. वेल्सलीनं कुठंतरी नोंदवून ठेवलं होतं की आम्हा 10,000 इंग्रजांना खरं तर पळवून लावण्यासाठी फार काय करायची गरज नाही. तुम्ही झाडाच्या फांद्या आणि हातात दगड घेऊन जरी आमच्या मागे लागलात तरी आम्ही इंग्लंडला पळून जाऊ. पण ते शक्य झालं नाही. जाती पाती धर्मभेद सगळ्यांनी जोखडलेला हा देश एवढा खिळखिळा झाला होता की तो एकसंधपणे ब्रिटिशांच्या विरोधात उभा राहू शकला नाही. तेच नेमकं मित्र हो गोव्यातही घडलं होतं.
451 वर्षे पोर्तुगीजांची राजवट गोव्यावर राहिली आणि पोर्तुगीजांना कुणीही पळवून लावण्यासाठी ज्या ज्या काही आक्रमक पद्धतीने गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाही. म्हणून गोवा ही 450 वर्षे जवळजवळ भारताच्या उशिरा म्हणजे 14 वर्षे 1961 साली स्वतंत्र झाला. अशा प्रकारची ही सगळी मानसिकता आपल्या समोर असताना महात्मा फुले आपल्याला काय देतात? महात्मा फुले यांचे आयुष्यभर त्यांनी लिहिलेले अखंड जर बघितले, त्या अखंड मधले प्रखर विचार जर बघितले तर महात्मा फुले आज आपल्याला पावलोपावली उपयोगी पडतात. महात्मा फुलेंनी ज्या 7 प्रमुख अशा एक आपल्या समोर आचरण संहिता ठेवल्या होत्या, त्या 7 आचरण संहिता जर आपण आपल्या आचरणात आणल्या तर आपण सार्वजनिक सत्यधर्माचं आचरण तर करूच, पण त्याचबरोबर नव्या पिढीची भाषा शिकण्यासाठी, नव्या पिढीला एक वेगळं वळण लावण्यासाठी निश्चितपणे प्रबुद्ध भारताकडे वाटचाल करू असं निश्चितपणे म्हणता येतं. महात्मा फुलेंनी जी सुरुवात चळवळीच्या माध्यमातून केलेली आपल्याला दिसून येते, स्वतःची विहीर, त्यावेळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जमातींना खुली करणं, आपल्या पत्नीला शिक्षण देऊन पहिली शिक्षिका बनवणं आणि ज्या महिलांना समाजाने नाकारलं होतं त्या महिलांना घेऊन शाळा काढणं, त्यांच्यासाठी प्रसूतिगृह सुरू करणं, अशा प्रकारची जी कामगिरी महात्मा फुलेंनी स्वतःच्या आचरणापासून सुरू केली, मला वाटतं तो डी कास्टचा पहिलाच प्रयोग होता. महात्मा फुलेंनी स्वतः जातीमुक्त होणं, जाती अंताचा त्याग स्वतःपासून केला. यशवंत सारखा मुलगा, ब्राह्मणाचा मुलगा, खरं तर त्यांनी आयुष्यभर ब्राह्मणांच्या वेगवेगळ्या कर्मठपणावर प्रहार केले, पण शेवटी दत्तक घेताना ब्राह्मणाचा मुलगा घेतला आणि त्याला माणूस म्हणून वाढवला. हे जे काही प्रॅक्टिकल अशा प्रकारचं जे त्यांचं समतेच्या प्रयोगाचं हे सगळं रसायन आहे ते आज आपल्याला पदोपदी उपयोगी पडताना दिसत आहे. महात्मा फुलेंनी चळवळीत काम करणाऱ्या लोकांसाठी आणखी एक आदर्श उभा केलेला आहे. बऱ्याचदा आमच्याकडे चळवळीत काम करणारे लोक असं समजून चालतात की मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याला काही सवलती मिळाल्या पाहिजे, मग कार्यकर्ता कुठे गेला तर त्याची सोय झाली पाहिजे, कार्यकर्त्याला चांगला आदर मिळाला पाहिजे, कार्यकर्ता जर काम करत नसेल तर त्याला समाजाने पोचलं पाहिजे. पण महात्मा फुलेंनी तीही संकल्पना मोडीत काढलेली. महात्मा फुले स्वतःच कंत्राटदार होते, मोठे पैसेवाले होते. अगदी तुम्ही बघितलं असेल की कात्रजच्या घाटापासून ते खडकवासल्याच्या कालव्यापर्यंत, पुण्याच्या मंडईपासून ते तिथल्या वेगवेगळ्या उपक्रमापर्यंत महात्मा फुलेंनी जे मोठमोठी कंत्राटं घेतली, त्यांची बांधकामं उभी केली, जी आजही आपल्याला पाहायला मिळतात. त्यातून टाइम्स ऑफ इंडियाची मुंबईची बिल्डिंग असेल, बोरीबंदरची, अशा प्रकारचं जे काम महात्मा फुलेंनी उभं केलं, त्यातून पैसा उभा केला, तो पैसा समाजाच्या मार्गी लावला आणि त्यातून तेही स्वतः स्वयंपूर्ण झाले. महात्मा फुलेंकडे काय नव्हतं, अगदी सोन्याचे दागिने करणारे साचे सुद्धा तयार करणारी त्यांची कंपनी होती. महात्मा फुले केवळ कंत्राटदार नव्हते, तर ते त्या काळामध्ये आपल्याला हर्षद मेहता, नीरव मोदी आजकाल पळून जाताना दिसतात. पण हे पळून जाऊ नये यासाठी शेअर बाजार कसा समजून घेतला पाहिजे हे 18व्या शतकात महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे. शेअर बाजारावर अत्यंत मार्गदर्शन करणारं त्यांचं विवेचन आजही उपलब्ध आहे. म्हणजे एका अर्थाने अत्यंत व्हर्सेटाईल, अष्टपैलू असा हा विचारवंत आज आपल्या लॅपटॉप, स्मार्टफोन घेतलेल्या पिढीसाठी तेवढाच मार्गदर्शक आहे. त्यामुळं मित्रहो, हे सगळं वाचन करणं, त्यातून आपल्याला आवश्यक असलेलं ते मनन करणं आणि नव्या पिढीच्या नव्या वाटा चोखाळणं, यासाठी आपल्याला महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरच महात्मा फुले यांच्यासारखे थोर विचारवंत वाचणं, आत्मसात करणं, मनन करणं जास्त गरजेचं आहे. मला इथं महात्मा फुलेंच्या निमित्तानं आणखी एक उदाहरण मुद्दाम द्यावंसं वाटतं. मी मगा सांगितलं की सिलिकॉन व्हॅली आमच्या कोकणातल्या मुलांनी कशी बदलून टाकली आहे. मित्रहो, दुसरं एक उदाहरण आहे. बिहारमध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचं संमेलन झालं होतं जोशी साहेब. त्या संमेलनामध्ये
असा विचार झाला की आम्ही अल्पसंख्य आहोत, कमी आहोत, आम्ही राजकीय दृष्ट्या आमचे पुढारी निवडून आणू शकत नाही, राजकीय दृष्ट्या आम्ही सत्ता गाजवू शकत नाही, आम्ही काय केलं पाहिजे? तर आम्हाला इतरांना जेवढ्या मेंदू आहेत तेवढेच मेंदू आम्हाला आहे. प्रत्येकाच्या मेंदूत सारख्याच वळ्या आहेत, प्रत्येकाचा मेंदू सारखाच कॅपॅसिटी असणार आहे. अमेरिकेमध्ये एक संशोधन झालंय की माणसाचा मेंदू किती वापरला जातो. सर्वसामान्य माणूस आपला मेंदू त्या सर्वेनुसार फक्त आयुष्यात 40% वापरतो. आम्ही मेंदूला महासंगणक म्हणतो. 4-5 विद्यापीठा एवढं ज्ञान एका मेंदूत मावू शकतं असे मानसशास्त्रज्ञ म्हणतात. सर्वसामान्य माणूस फक्त 40% मेंदू वापरतो. त्याच्यापेक्षा थोडा हुशार असेल, प्राध्यापक, इंजिनियर, लेखक, तो 50% वापरतो. त्याही पेक्षा मोठा एक राष्ट्रव्यापी व्यक्तिमत्व असतील ते 60% वापरतात. म्हणजे सरासरी उरलेले 40% मेंदूचे कप्पे आम्ही उघडतच नाही असं ते संशोधन सांगतं. म्हणजे आपण कमकुवत राहायचं की बलाढ्य व्हायचं, बुद्धिवंत व्हायचं की निर्बुद्ध राहायचं, हे आपल्याच मेंदूच्या कार्यक्षमतेशी निगडीत आहे. हा जो काही विचार आम्हाला ही व्यवस्था देते, त्या व्यवस्थेबद्दलचं विश्लेषण आम्हाला करता आलं पाहिजे. मी ब्राह्मण महासंघाच्या अधिवेशनाबद्दल बोलत होतो. तर या अधिवेशनामध्ये विचार झाला की देशावर तर राज्य करायचं असेल आणि आम्ही सरळ मार्गाने तर निवडून येत नाही, कारण आमची ती संख्या नाही. मग या देशावर राज्य करण्याचा दुसरा उपाय आहे, तो म्हणजे IAS. एक जिल्हाधिकारी संपूर्ण जिल्ह्याचा मालक असतो. भले तिथं खासदार असेल, आमदार असेल, कुणी असेल, पण त्यातले बरेचसे सयाजीराव गायकवाड असतात. म्हणजे केवळ सह्या करायच्या त्यांनी सांगितलेल्या फाईलवर आणि फायली पुढे न्यायच्या, पण खरी सत्ता गाजवतो जिल्हाधिकारी. आम्ही जर या देशावर राज्य करायचं असेल तर किमान 500 IAS तयार केले पाहिजे. 500 जिल्हे ताब्यात आले, आम्ही खरे राजे झालो. बिहारमध्ये मांडलेला हा विचार मित्र हो, आज देशामध्ये 2000 ब्राह्मण IAS आहेत. मग त्यांचं कुणाचं राज्य आहे? आमचं निवडून आलेलं सरकार मन की बात करण्यामध्ये आणि वेगवेगळ्या घोषणा देऊन तरुणांची माती भडकवण्यामध्ये बिझी आहे, पण खऱ्या अर्थाने राज्यकर्ते मित्र हो तेच आहे. ही जिद्द, ही प्रेरणा आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून उठण्याची आणि काहीतरी एक वेगळं असं लक्ष्य प्रस्थापित करण्याची जी साधना या समाजाने केलेली आहे, त्याचं अनुकरण आपण का करू नये? हे स्वतःच्याच बुद्धीला विकसित करण्याचं, एक बुद्धी आपल्या जवळ असलेली इतरावर हुकूमत गाजवण्यासाठी, इतरावर मोठं होण्यासाठी एक वेगळ्या अर्थाने कशी वापरता येते याचं उदाहरणही आपल्या देशामध्ये घडलेलं आहे. या सगळ्या प्रकारचा अभ्यास करून आणि महात्मा फुलेंनी त्या काळात जी केलेली चिकित्सा आहे ती आजच्या काळातल्या प्रश्नावर कशी उपयोगी ठरते याबाबतचं विवेचन करून जर आपण पुढे गेलो तर मला वाटतं निश्चितपणे आपल्या वाटा निश्चित आपणच शोधू शकू आणि त्यातून निश्चितपणे आपण एक प्रबुद्ध भारताचा मार्ग निश्चित उभा करू शकू, एवढं मला या ठिकाणी वाटतं. माझे हे 2 शब्द बाळासाहेबांच्या उपस्थितीत आपण शांतपणे ऐकून घेतले, त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. कार्यक्रम आहे आता. तरी ढगे सरांना जर कुणाला काही विचारायला या संदर्भात मोरे सर, रायगडवाले. आणि जसं की ब्राह्मणोत्तर चळवळीचं नेतृत्व मला वाटतं त्या काळात महात्मा फुलेंनी केलं. आणि ज्यावेळेस मुलगा दत्तक घेण्याची वेळ आली त्यावेळेस त्यांनी मात्र ब्राह्मणाचाच मुलगा दत्तक घेतला. तर ही सांगड कशी बांधली जाते? म्हणजे हे आपली चळवळ जी आहे महात्मा फुलेंची चळवळ त्या मिळून चालते आणि मुलगा मात्र आपण दत्तक त्यांचा घेतो, तर याची सांगड कशी काय?
काय आहे बाळासाहेबांनी सुरुवातीलाच सांगितलं की डीकास्ट होण्याची प्रक्रिया कुठेतरी सुरू झाली पाहिजे. आता तो त्यांनी दत्तक घेताना हे बघितलं नव्हतं की तो ब्राह्मणच असला पाहिजे. तो कदाचित तो त्यावेळेचा योगायोग होता, पण घेणं का आवश्यक होतं? कारण त्या समाजातल्या सगळ्यात जास्त ज्या केशवपणाच्या प्रथा होत्या, विधवा सती जाणं या प्रथा होत्या, त्या प्रथांना त्यांनी प्रथम हात घातलेला तुम्ही बघताय की सुरुवातीला जे सुतिकाग्रह त्यांनी सुरू केले तिथे बहुतेक सगळ्या या त्या समाजातल्या विधवा होत्या. ते करताना त्यांनी पाहिलं नाही की मी याच विधवांना का सेवा देऊ. महात्मा फुलेंचा हा विचार मानवतावादाकडे जाणारा विचार होता. सार्वजनिक सत्यधर्म हे त्यामुळेच त्यांनी नाव दिलंय. त्याला त्यांनी आणखी कुठल्या तरी धर्माचं नाव दिलं असतं, पण हा सार्वजनिक सत्य धर्म आहे आणि तो सगळ्या मानवतेला कवेत घेणारा आहे असा एक व्यापक फुले विचार होता. म्हणून मला वाटतं त्या अर्थाने देखील त्यांनी त्याला स्वीकारला असावा किंवा त्या परिस्थितीची ती आश्रमातला असल्यामुळं त्याला तो स्वीकारला गेला असावा. महात्मा फुलेंनी जर असं ठरवूनच आता अमुक जातीचा मी केलं तर मग ते दुसऱ्या जातीला राग आला असता किंवा दुसऱ्या जातीचा स्वीकारला म्हणून आणि तिसरी कुठली तरी जात रागावली गेली असती. हे मला वाटतं त्यांच्या मनात नव्हतं. तर व्यापक मानवतावाद या भूमिकेतून ते या सगळ्या आपल्या प्रयोगाकडे बघत होते. आताच्या ज्या तरुण पिढीची असणारी संकल्पना आहे, लिव्हिंग रिलेशनची जी असणारी संकल्पना आहे, आता तिला मान्यता आहे, पण त्या काळी अशा लिव्हिंग रिलेशन्सला मान्यता नव्हती. मी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो की जो दत्तक घेण्यात आला होता मुलगा, तो दत्तक त्यांनी चालवलेलं आश्रम जे होतं, सुतिकागृह जे होतं, त्यांनी जे सुतिकागृह चालवला होता तिथली ती महिला होती आणि तिला झालेला असणारा तो मुलगा होता. तर त्या कालावधीमध्ये अशा मुलाकडे बघणं सुद्धा दृष्टिकोन समाजाचा मुलगा म्हणून बघण्याचा नव्हता, तर अनैतिक संबंधातून जन्मलेला मुलगा हा शूद्र म्हणून अशा रीतीनेच त्यावेळेस बघितला जातो. त्याच्या जुन्या काळातल्या ज्या प्रथा आहेत की ज्याची आपण ओळख करून घेतली तर माझ्या अंदाजानं त्यांनी त्यालाच का घेतला याचं असणारं उत्तर आहे त्याच्यामध्ये. दुसरं एक महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये की त्यांनी ब्राह्मणशाहीच्या विरोधात आंदोलन केलं तर केलं, हे बरोबर आहे. त्यांचं आंदोलन हे ब्राह्मणांच्या विरोधातलं नव्हतं. हा पहिल्यांदा आपण असताना लक्षात घेतलं पाहिजे. इझम म्हणून असताना जो चालतो त्या इझमच्या विरोधातलं त्यांचं सगळं असणारं आंदोलन होतं. हाच बेसिक डिफरन्स क्रांती आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस क्रांतीमध्ये ज्याला असं वाटतं की शोषणकर्ता आणि शोषण आहे, तेव्हा एकमेकाला संपवल्याशिवाय माझी मुक्ती नाही असं एक जे मांडलं जातं की ज्याच्याकडे आपण असणारा रशियाकडे असणारा बोट दाखवतो, लेबरची क्रांती आपण असणारा त्याच्यामध्ये बघतो, तिथे शोषण करता याला संपवल्याशिवाय माझी मुक्ती नाही हा त्याच्यातला एक भाग आहे, विचारांचा भाग आहे. चूक की बरोबर हे सांगता येत नाही. बघा, शोषण करता जो आहे त्याची परिस्थिती सुद्धा बघणं हा त्याच्यातला भाग आहे. शोषण करता हा उर्दू शब्दामधला जल्लाद असेल
तर मग अशा वेळेस झालेली क्रांती ही योग्य असं त्या ठिकाणी मानलं जातं. त्याच्यामुळे आपण बाबासाहेब कमी वाचलेला आहे आणि म्हणून त्यांनी ही जी हिंसक क्रांती आहे, या हिंसक क्रांतीची गरज कधी आहे त्याची बेसिक त्यांनी मांडलेली आहे. बुद्ध आणि धम्मामध्ये त्यांनी असताना म्हटलेलं आहे, विल टू किल अँड नीड टू किल. त्यांनी शब्दप्रयोग असा केलेला आहे की विल टू किल अँड नीड टू किल. तुम्हाला मारण्याची इच्छा असेल कोणाला तरी, पण ती आवश्यकता आहे का? ती आवश्यकता असेल तरच मग तुमची इच्छाशक्ती काम केली पाहिजे. ती आवश्यकता नाही आणि तुमची इच्छा आहे हे जर तुम्ही केलं असेल तर ती क्रांती नाही, तर ती अत्याचार आहे. म्हणून हा बेसिक फरक आपल्याला असणारा बाबासाहेबांमध्ये, महात्मा फुलेंच्या, कबीराच्या मांडणीमध्ये आपल्याला हा बघावा लागेल. तिघांच्याही, बुद्धाच्याही त्याच्यामध्ये असणार, केवळ महावीरांच्याही याच्यामध्ये बघावं लागेल, केवळ तुकारामांच्या याच्यामध्ये बघावं लागेल की त्यांनी माणसं बदलू शकतात का? तर ते म्हटले माणसं बदलू शकतात. माणसं बदलायची असेल तर काय करावं लागेल? तर ते म्हटले तुम्हाला माणूस ज्या व्यवस्थेमध्ये जगतोय, ज्या परिस्थितीमध्ये जगतोय, ज्या सिस्टममध्ये जगतोय, ती सिस्टम तुम्हाला बदलावी लागेल. आणि महात्मा फुलेंचं कार्य आपण असताना बघितलं तर ते सिस्टम बदलण्याचं कार्य. शाळा उघडल्या त्यांनी, आपली विहीर स्वतःला असताना हे केली. ज्या ब्राह्मण स्त्रियांना असताना केशमुंडन करावं लागत होतं आणि घरामध्ये असताना अत्याचाराला होतं, त्यांनी त्यांच्यासाठी सोय केली. ती सोय झाल्यानंतर विरोध झाला नाही असं म्हणत नाही, पण पूर्णपणे विरोध झाला का? ते थांबवण्याचा भाग झाला का? तर नाही. सायलेंट पाठिंबा ज्याला आपण म्हणतो, सायलेंट पाठिंबा आपण ज्याला म्हणतो, तो सायलेंट पाठिंब्याचा भाग त्या ठिकाणी झाला. आणि म्हणून अशा वेळेस तुम्हाला असणारं क्रांतीची गरज नाही आहे, तर तुम्हाला माणसाला परिवर्तन करण्याची गरज आहे. आणि त्या परिवर्तनाच्या याच्यामध्ये त्यांचा द्वेषाचा भाग कुठेच नव्हता. हिंसा आणि द्वेष हे एकत्र जातात, द्वेषाचा भाग नव्हता. आणि म्हणून समोर कोण आहे याच्यापेक्षा ज्या परिस्थितीमध्ये तो मुलगा आहे त्याला माणूस म्हणून जगलं पाहिजे. हा अनैतिक संबंधातून जन्मलेला मुलगा आहे, हा त्याच्या डोक्यावरती स्टॅम्प लागता कामा नये. आणि म्हणून त्यांनी तो दत्तक घेतला. आपण 1+1 2 किंवा 1+1+1 3 असं जे करत बसतोय की हे असेल तर मी ह्याच्या विरोधातला असेल, त्याचा भाग हा राहत नाही. तर आपल्याला सुद्धा, म्हणून मगाशी म्हणालो की आपण डिकास्ट झालो तर मग ती कृती का झाली ही आपल्याला असताना त्या ठिकाणी लक्षात येते. आणि त्यांची असणारी ही कृती होती की त्या काळात अशा असणाऱ्या मुलाला मुरळ्याच्या वेगळं जीणं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून एका मुरळ्यामध्ये भर पडण्याच्या ऐवजी मला जर वाचवता येत असेल तर त्यांनी दत्तक घेऊन तो मुलगा त्या ठिकाणी वाचवला, अशी परिस्थिती. जयवीर सर, मी जयपाल सुकाळे, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे. माझा सरांना प्रश्न असा होता की तुम्ही आत्ताच महात्मा फुलेंच्या आर्थिक समितीची गोष्ट केली, तर आज आपण ज्या प्रवाहात काम करतो इथून आपल्याला काय संधी आहे की आपण आर्थिक सक्षम होऊ, जेणेकरून आपल्याला आर्थिक सक्षम होऊन एक बाजू आपल्याला भेटते आणि दुसरी बाजू आपल्याला काम करता येईल, याच्याबद्दल मार्गदर्शन करावं. महात्मा फुलेंनी सगळं काम करत असताना आर्थिक बाजू मी
सुरुवातीला जी उदाहरणं तुम्हाला सांगितली की येतोय आवाज जातोय जरा. तेव्हा माईक माईक ठरवलं तर चालेल. नुसतं बोललं तरी चालतं. आवाज येतोय. आणि मी समारोप करताना सुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की ज्या दोन, एक IAS ची आणि दुसरी मेंदूच्या क्षमतेची. आपल्याकडे आपल्या शिक्षण व्यवस्थेतून काही गोष्टी फार चुकीच्या दृष्टीनं आपल्यावर रुजवल्या गेलेल्या आहेत. महात्मा फुलेंनी इयत्ता 6वी पासून शेतीचं शिक्षण द्यावं अशी एक संकल्पना मांडली होती. म्हणजे केवळ घोका आणि ओका 3 तासामध्ये आपण जो पेपर देतो तो केवळ पडीक पोपट बनवणार आहे. आपण केवळ ब्रिटिशांना आपण जी काही पडीक पोपट हवी होती कारकुनी करणारी, त्या शिक्षण व्यवस्थेची ही मला वाटतं सगळी दुष्परिणाम आणि सगळी दुष्फळ आहे. तर महात्मा फुलेंनी 18व्या शतकात तोही विचार करून ठेवलेला आहे की विद्यार्थी शिकतानाच तो स्वयंपूर्ण कसा होईल. त्यामुळं इयत्ता 6वी पासून शेतीचं शिक्षण हा जो काही विषय आहे तो महात्मा फुलेंनी त्या काळात करावा. आणि आज आपल्याला 21व्या शतकातही आपल्या राज्यकर्त्यांना स्वावलंबी शिक्षणाच्या गोष्टी शिकवता येत नाहीत, हे आपलं दुर्दैव आहे. मला वाटतं अशा गोष्टी जरी असल्या तरी आपल्या स्वतःला काही करण्यासाठी खूप काही गोष्टी आपल्या समोर आहेत. म्हणजे शिकत असताना आता मला वाटतं काही विद्यापीठामध्ये कमवा आणि शिका अशा काही योजना होत्या, त्या आता कितपत चालू आहेत किंवा काय मला माहिती नाही. पण हे करत असतानाच मी तुम्हाला माझं उदाहरण सांगेन, एक मोठेपणा म्हणून नाही, पण मी साधारणतः इयत्ता 9वी पासून स्वतःच्याच पैशावर शिकत आलेलो. मी इयत्ता 10वीला एका लॉजचा मॅनेजर होतो. मॅनेजर कसा, तर झाडू मारण्यापासून ते गिराईक त्याला अटेंड करण्यापर्यंत. म्हणजे एक अशी जिद्द होती की आपलं शिक्षण आपल्या गोष्टी आपण कमावून करायचं. त्यानंतर मी काही काळ पोलिसांचा खबऱ्या होतो. त्या खबऱ्या होण्यातूनच मी पत्रकार झालो. पोलिसांना काही खबरे हवे असतात आणि बित्तम बातमी काढण्याचा मला फार एक छंद होता. पोलिसांना जे खबरे बातम्या पुरवत असतात त्या आधारावर ते धाडी घालतात, चोरांना पकडतात. हे करत असताना पोलीस मला काही 200-300 रुपये महिना द्यायचे. अशा मला वाटतं अर्थार्जनाच्या अनेक गोष्टी आपल्या कल्पनेतूनच सुचत जातात. त्याला वेगळं काही ट्रेनिंग घेण्याची गरज नसते. गरज ही शोधाची जन्य आहे म्हणतात ते त्याचसाठी. आणि मला वाटतं तुम्ही मला एकटे भेटलात तर औरंगाबाद बांधले असे अर्थार्जनाचे कितीतरी प्रकार मी तुम्हाला इथे सांगेन, जे तुम्ही इथं गेल्याबरोबर सुरू करू शकाल. धन्यवाद. सर मूळचे औरंगाबादचे दुसरं म्हणजे जयपाल सुकाळेंनी जो आता प्रश्न विचारला त्या संदर्भातच मी तुम्हाला सांगतो की फुले आंबेडकर विचारधारा हा अभ्यासक्रम औरंगाबादच्या विद्यापीठामध्ये गेले 15 वर्ष बंद होता. आणि गेले वर्षभर म्हणजे 2017 ते 18 या कालावधीत मी जो 18 विजिट केला त्या विद्यापीठावर. आणि हा कोर्स सुरू व्हावा आणि मग तिथे अनेक प्राध्यापक विद्वान आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट होते की जेणेकरून ते आंबेडकर विचारायचेच होते, हेड ऑफ द डिपार्टमेंट. आणि त्यांचं म्हणणं होतं की हा कोर्स करून काही नोकऱ्या मिळत नाही आणि त्यामुळे आम्ही याचा काही पाठपुरावा केला नाही. मग मी त्यांना म्हटलं की नोकऱ्या मिळत नाही त्याच्यामध्ये त्या कोर्सचा दोष नाही तर पूर्ण सिस्टीम आणि याचा दोष आहे पूर्ण. आणि म्हणून मग जयपालने जो प्रश्न विचारला की जेव्हा अभ्यासक्रम पण आपण जेव्हा निर्माण करतो तर त्या विद्यापीठावर मला ते MA MPhilचा जो सिलेबस जो तयार केला त्या कमिटीवर मला बाकीचे विद्यापीठातले जे प्राध्यापक होते 7-8 हेड ऑफ द डिपार्टमेंट होते तर त्या संदर्भात मला त्या कमिटीवर काम करण्याची संधी मिळाली. आणि मग MA MPhilचा जो अभ्यासक्रम जो आहे तो आपण तिथं सेट केला. आणि तो सेट करत असताना माझ्या लक्षात आलं की देशामध्ये 4800 विद्यार्थी हे फुले आंबेडकर थॉट मध्ये MA केलेले आहेत आणि त्यांना रोजगार नाही. मग हा रोजगार नाही तर रोजगार कसा मिळून द्यायचा
म्हणून बॅचलर ऑफ सोशल वर्क आणि मास्टर ऑफ सोशल वर्क हे दोन समकक्ष कोर्स जे आहेत आणि फुले आंबेडकर विचारधारा हा एक विकर सेक्शनचा विचार आहे. आणि बॅचलर सोशल आणि मास्टर ऑफ सोशल वर्कमध्ये जसं इरिगेशन पासून तर झोपडपट्टीचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील किंवा समाजाच्या उभारणीचे प्रश्न असतील त्याचा अभ्यास केला जातो. तसाच फुले आंबेडकर विचारधारेमध्ये पण त्याच पद्धतीचा विचार व्हावा म्हणून आपण तो अभ्यासक्रम तो समकक्ष व्हावा म्हणून आपण त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा विषय जोडला. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या विकर सेक्शनच्या स्कीम आहेत की हाऊसिंग पासून असेल, हेल्थ पासून असेल, इरिगेशन असेल, त्या ॲग्रिकल्चर असेल, तर त्याचा पेपर आपण त्या फुले आंबेडकर विचारधारा MA MPhil ला आपण जोडला. आणि मग हे सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट असेल, समाज कल्याण आहे आणि बाकी इतर जे पेट्रोलियम मिनिस्ट्री आहे या सगळ्यांशी आपण डायलॉग केला आणि त्यांना सांगितलं जसं BHW आणि MHW ला जसं तुम्ही वेलफेअर ऑफिसर, डेव्हलपमेंट ऑफिसर याच्या ज्या नोकऱ्या देता किंवा लेबर ऑफिसरच्या नोकऱ्या देता त्याच समकक्ष हा कोर्स आम्ही फुले आंबेडकर MA आणि MPhil हा कोर्स आम्ही या विद्यापीठात सुरू केलेला आहे. आणि इथे सगळे औरंगाबादचे विद्यार्थी माहिती आहे की त्याला खूप विरोध झाला की ज्यावेळेस मी हे 4 पेपर जोडले त्या MA MPhil ला त्यावेळेस म्हणाल की हा फुले आंबेडकर विचारधारेचा काय संबंध आहे. ज्यावेळेस तो विद्यार्थी MA आणि MPhil करेल त्याला जर तो अपडेट नसेल आजच्या काळाची, जर त्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी माहिती नसेल किंवा त्याला कम्युनिकेशन स्किल हे जर माहीत नसेल तर हे जे पेपर जोडले आपण त्याला किंवा ते गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहेत विकसित SC ST OBC च्या स्कीम आहेत मायनॉरिटीच्या ह्या जर माहीत नसतील तर मग अडचण होईल. म्हणून मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियातले जे काही सेक्रेटरी जे बसलेले आहेत त्या त्या डिपार्टमेंटला ते म्हणाले की जेव्हा BHW आणि MHWचा जो केलेला जो आहे कोर्स केलेला, डिग्री घेतलेला त्याला आपण या ठिकाणी संधी कळा देतो डेव्हलपमेंट ऑफिसर, वेलफेअर ऑफिसर म्हणून की त्याने तो अभ्यास केलेला असतो. आमच्या डिपार्टमेंटचा सगळा तो अभ्यास केलेला असतो MHW मध्ये, BHW मध्ये, म्हणून त्याला आम्ही देतो. म्हणून मग त्यांना आम्ही हा विचार मांडला व्हाईस चान्सलर आणि विद्यापीठातल्या कमिटी समोर की आपण जर हे पेपर ह्याला जोडले 4 पेपर तर ह्या मुलांना MA MPhilच्या फुले आंबेडकर विचारधारा केलेल्या विद्यार्थ्यांना या डेव्हलपमेंट आणि वेलफेअर ऑफिसरच्या पोस्ट मिळतील. आणि मग त्या अकॅडमिक काउन्सिलमध्ये माझं म्हणणं ते मांडलं, ते मान्य केलं आणि हे 4 पेपर आपण त्या ठिकाणी जोडले. आणि आता पहिली बॅच जी आहे ती आता बाहेर पडणार आहे. आणि विद्यापीठ स्वायत्त असल्यामुळं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ स्वायत्त असल्यामुळं आपण तो कोर्स ते जून मध्ये सुरू करणार होते. आपण तो कोर्स आपण 2017च्या डिसेंबरमध्ये सुरू केला. कारण सिलेबस आम्ही सप्टेंबरमध्ये मीटिंग घेतले, सप्टेंबरमध्ये सिलेबस तयार करून दिला, ऑक्टोबरमध्ये अकॅडमिक काउन्सिलला मंजूर झाला आणि नोव्हेंबरमध्ये जाहिरात दिली आणि डिसेंबरमध्ये तो आपण सुरू केला. आणि पुढच्या सेशनमध्ये सर त्या फुले आंबेडकर विचारधारेवर डोळ सर बोलणारच आहेत. तर मला आपण जेव्हा कोर्स जेव्हा निर्मिती करतो किंवा आपण कोर्स तयार करतो त्यावेळेस ते आजच्या काळाशी कसे निगडीत असतील आणि त्याला आजच्या याचा संदर्भ कसा असेल आणि त्या आपल्या विद्यार्थ्याला जेव्हा MA करेल फुले आंबेडकर विचारधारेमध्ये त्या जेव्हा तो बाहेर पडेल तर त्याला नोकरी कशी उपलब्ध होईल याची आपण काळजी घेतलेली त्याच्यामध्ये. आणि इथे आणि मी ज्यावेळेस हे त्या ठिकाणी जात होतो, काम करत होतो आणि सगळ्या बैठका घेत होतो, सम्मेटचे आपले विद्यार्थी त्या ठिकाणी मला भेटत होते, सर कशासाठी आला, काय आला, मी काही डिस्क्लोज केलं नाही. जोपर्यंत अकॅडमिक काउन्सिलमध्ये मान्यता मिळत नाही किंवा त्याची नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत मी ह्या आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी काही सांगितलं नाही मी कुठल्या बैठकीसाठी येतो विद्यापीठात किंवा काय करतोय. आणि तो कोर्स आतापर्यंत इतका अपडेट आपण केलेला आहे की ज्यावेळेस बाबासाहेब सांगतात की शहराकडे चला आणि महात्मा गांधी सांगतात खेड्याकडे चला, तर ह्याच्यामधले जे डेफिनेशन आहे आणि खेडं हे कसं इकॉनॉमिक व्हायबल होत नाही हे बाबासाहेब सांगतात. तर ह्या सगळ्या गोष्टीचं बाबासाहेब फिलॉसॉफी, बाबासाहेबांनी जे मॉडर्न मेकअप म्हणजे देशाची जी आर्थिक उभारणी आहे ती बाबासाहेबांनी कशी केली, तर इरिगेशनचे प्रोजेक्ट असतील, पॉवर प्रोजेक्ट असतील, या सगळ्यांचं बाबासाहेब जनक आहेत. आणि महात्मा फुले यांनी पर्यायी जलनीती कशी आणली, ॲग्रिकल्चरमध्ये कसं काम केलं, शेअर मार्केटमध्ये कसं काम केलं, तर
किंवा आणि विशेष म्हणजे त्या विभागाचे जे सोशॉलॉजी डिपार्टमेंटचे हेड आहेत त्या विद्यापीठ डॉक्टर साळुंके आणि ते सोशॉलॉजी काउन्सिलचे देशाचे अध्यक्ष आहेत सध्या. तर त्यांनी फुले आंबेडकर विचारधारा सोशॉलॉजी मी कशी बसत नाही हेच त्या बैठकीत सातत्याने मांडलं होतं. पण आम्ही ते खोडून काढलं आणि तो सिलेबस आपण उभा केला आणि तो कसा विद्यार्थ्यांना बाहेर पडल्यानंतर एखाद्याला एमफिल करायचं नसेल, प्राध्यापक बनायचं नसेल, पण त्याला MA केल्यानंतर त्याला कसं काय वेलफेअर ऑफिसरची पोस्ट मिळेल, डेव्हलपमेंट ऑफिस पोस्ट कशी मिळेल तशी आपण काळजी घेतली. तर तसंच तुम्हालाही उद्या ज्या तुम्ही जाल, ज्या ठिकाणी प्राध्यापक व्हाल, डॉक्टर व्हाल, त्या त्या विषयात तज्ञ व्हाल, तर ज्यावेळेस नवीन कोर्सची निर्मिती होते त्यावेळेस तो कोर्स कसा चालावा आणि त्याच्यामुळे अधिक काय करता येईल, अधिक कशी मांडणी करता येईल आणि तो नोकरीपूरक कसा होईल आपल्याला की तर त्याची जशी आपण काळजी घेतली, मला संधी मिळाली त्याच काळजी घेतली. जयपालचा तो प्रश्न आहे, जयपालला त्यावेळेस अनेकांनी सांगितलं की हे काय वेड्यासारखं करतायत, त्याला हे पेपर जोडतायत बाकी. पण त्यावेळेस हे सगळे विद्यार्थी जेव्हा माझ्या अंगावर आले त्या विद्यापीठात की तुम्ही फुले आंबेडकर विचारधारेच्या बरोबर हे तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बाबासाहेबांचा काय संबंध किंवा महात्मा फुलेचा याचा काय संबंध, कम्युनिकेशन स्किलचा आणि बाबासाहेबांचा काय संबंध, हे जेव्हा मला जेव्हा प्रश्न घेतले त्यांनी माझ्या अंगावर आले तेव्हा मी त्यांना सांगितलं जर आजच्या काळामध्ये जर आपण बाबासाहेबांनी जी मांडणी केली होती आणि पुढचे 25 वर्ष म्हणजे नेहरू झाले, इंदिरा गांधी झाले, लालबहादूर शास्त्री झाले, पुढचे 25 वर्षाची बाबासाहेबांनी जी आर्थिक उभारणी देशाची केली होती ती पुढचे 25 वर्षांना हे प्रोजेक्ट पुढले. तर हे सगळे आपण त्या अभ्यासक्रमात आणले आणि व्यवस्थित मांडणी केली त्याची. आणि सोशलच्या डिपार्टमेंटचे हेड असो, पॉलिटिकल डिपार्टमेंटचे हेड असो, लॉ डिपार्टमेंटचे हेड असो, या सगळ्यांच्या पद्धतीनं तोंड बंद केले. तर आणि हा नोकरीपूरकाचा आपण एक पूर्ण कोर्स केला आणि ह्याच्या पुढेही आणि विशेष म्हणजे आता औरंगाबादचे विद्यापीठ आलेत की तुम्हाला धोक्याची घंटा सांगतो की आत्ता जे नवीन ऍडमिशन झालेलं आहे फुले आंबेडकर विचारधारेला, काल मला इथल्या 4 पत्रकारांचे फोन आले की फक्त 2च ऍडमिशन झालेत आणि 2 ऍडमिशनसाठी हा पूर्ण कोर्स चालू ठेवायचा आहे. तर तुमच्या तिथल्या विद्यापीठातल्या लोकांची, प्रकाश इंगळे तिथला आहे, त्या विद्यार्थी संघटना आपली इथं स्ट्रॉंग आहे विद्यापीठामध्ये, तुमची काळजी आहे की जसं ज्यावेळेस 22 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालं सर आणि 22 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालंय, 10 विद्यार्थी पैसे भरू शकत नाही. मी एका रात्रीतून त्या ठिकाणी गेलो आणि 10 विद्यार्थ्यांची मी 25,000 रुपये फी भरली तिथे आणि हा कोर्स सुरू राहावा याची काळजी घेतली. तसं तुमच्या सगळ्यांची काळजी आहे की हा जो बंद पडलेला कोर्स 15 वर्षापूर्वी तो सुरू झालेला आहे तो चालू राहावा, सुरू राहावा. आणि त्याच्यासाठी आपण 2 प्राध्यापक मंजूर करून घेतलेले आहेत, 3 कोटीची एक इमारत मंजूर करून घेतलेली आहे त्या फुले आंबेडकर थॉटची. त्याशिवाय बाबासाहेबांचा पुतळा आहे त्याच्या मागे आपण फक्त बाबासाहेबांची लायब्ररी जी आहे तर फक्त बाबासाहेबांचीच पुस्तकं असतील त्यासाठी 3 कोटीचा निधी मंजूर करून घेतलेला आहे विद्यापीठात. तर हे कसं चालू राहील तर हे सगळं बघण्याचं काम तुमचं आहे. आणि पत्रकारांचे काल मला 4 फोन आले, तरुण भारतचा आला, दिव्य मराठीचा आला की तुम्ही हा कोर्स सुरू केलेला आज बंद पडतो कारण 2 ऍडमिशन आहेत. मग मी त्यांना हा प्रश्न विचारला की दीनदयाळ उपाध्याय केंद्र आहे, गोपीनाथ मुंडे अध्यासन केंद्र आहे, तिथे एकच विद्यार्थी शिकताय आणि तुम्ही त्याच्याबद्दल बोलत नाही. फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठामध्ये फुले आंबेडकर विचारधारे 2 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे आता नवीन अकॅडमिक इयर मध्ये, त्याच्याबद्दल बोलता त्यावर ते निरुत्तर झाले. पण आपल्या सगळ्यांची काळजी आहे की हा कोर्स सुरू झालेला आहे तो आणि व्यवसायपूर्वक आपण कोर्स केलेला आहे. आणि आता ही पहिली बॅच जेव्हा बाहेर पडेल, बरं कसं पहिली बॅच बाहेर पडेल तेव्हा समाज कल्याण करून आपण ती ऑर्डर काढून घेणार आहोत की ह्या लोकांना समाज कल्याण अधिकारी म्हणून फुले आंबेडकर थॉटमध्ये केलेल्या लोकांना नोकऱ्या द्या. कारण आपण तो विद्यापीठाच्या पातळीवर आपण BHW MHW जो आहे त्या लेवलला MA फुले आंबेडकर विचारधारा असं करून घेतलेला आहे आणि टेक्निकली जी अडचण आहे ती पण दूर केलेली आहे. तर तशा पद्धतीचे कोर्सेस विद्यापीठात नोकरीपूरक सुरू व्हावेत तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि सरांनी सांगितलं की तुम्ही पत्रकारिता करताय, जयपाल सुकाळे बोराडे तुम्ही पत्रकारिता करताय, तुम्ही तिथल्या स्थानिक वर्तमानपत्रामध्ये नोकरी जा करायला पार्ट टाइम. दिव्य मराठी आहे, लोकमत आहे, स्थानिक पेपर इतर आहेत भरपूर छोटे मोठे, त्या ठिकाणी तुम्ही नोकऱ्या करा पार्ट टाइम. तुमचं त्या पत्रकारितेवर शिक्षणही होईल आणि तुम्हाला रोजगाराची संधी तिथं उपलब्ध होईल. ट्रान्सलेशनचं काम करू शकता,
माझं भाष्य प्रकाशन आहे, माझी खूप कामं निघतात, प्रूफ रिडिंगची कामं करू शकता. तर रोजगाराची संधी तुम्हाला त्या औरंगाबादात खूप आहे, तर तुम्ही ते करू शकता. आणि आणखी कोणाला जर सरांना विचारायचं असेल तर तुम्ही विचारायचं संदर्भात बोला. सर, मी सचिन शिराळे, हां. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा पश्चिम विदर्भ संपर्क करून. माझा प्रश्न असा आहे की ज्याप्रमाणे चातुर्वर्ण्य पद्धतीनुसार एक ब्राह्मण समाजाच्या लोकांनाच लग्न किंवा मरणाचे जे काही हे असतात विधी असतात ते करायचा त्यांना अधिकार होता. त्यावेळेला सत्यशोधक समाजाच्या मार्फत त्यांनी एक पिढी बनवली होती. म्हणजे एक त्या संस्थेचे जे लोक होते त्यांनी स्वतःच्या प्रथा किंवा स्वतःच्या संस्कृतीला मानणाऱ्या लोकांची एक पिढी बनवली होती. तर त्या माध्यमातून एका केसमध्ये म्हणजे काही लोकांनी त्यांचा विरोध केला आणि कोर्टात गेले. तर न्यायमूर्ती रानडे त्यावेळेला तिथं न्यायाधीश होते. तर त्यांनी महात्मा फुलेंच्या विरोधी केस ती सबमिट केली. नंतर वरच्या कोर्टात महात्मा फुलेंना त्यात विजय मिळाला. तर ही जी संकल्पना ही आजच्या ज्या शिवधर्म म्हणा किंवा ही जे आता नवीन विचाराचे संघटना बनत आहेत तर त्यांच्याशी आपण त्या विचाराशी रिलेट करू शकतो का त्या विचाराला? पुरोहित आणखी पाहिजेत का तुम्हाला? नाही तो जो विरोधात पुरोहिताच्या म्हणजे जो जो विशिष्ट व्यवसाय म्हणा किंवा विशिष्ट विधी हा विशिष्ट लोकांना करायचा अधिकार होता. त्यावेळेस महात्मा फुले त्यांच्या विरोधात एक नवीन फळं बनवली आणि ती ह्या विधी न करता त्यांनी स्वतःच्या विध्या स्वतःच्या एक वेगळं कल्चर त्यांनी डेव्हलप केलं होतं सत्यशोधक समाजाच्या मार्फत. तर त्याच धर्तीवरती शिवधर्म जे स्वतः एक वेगळ्या पद्धतीनं स्वतःचं ते लग्न वगैरे जे विधी पाळतात तर ते याला रिलेट होते का? मला वाटतं इकडे आता ज्याला आपण प्रागतिक विवाह ही एक नवीन चळवळ मला वाटतं महाराष्ट्रातही आहे आणि गोव्यातही बरेचसे त्या प्रागतिक विवाह चळवळीतून लोक अशा प्रकारे विवाह करताना दिसत आहेत. तर बाळासाहेबांनी मग जे सांगितलं की क्रांतीला प्रतिक्रांती जी काही आपल्या देशामध्ये सातत्याने चालत आलेली आहे त्याला पर्याय उभं करणं आपल्याला सहज शक्य आहे. हे प्रागतिक विवाहासारखे प्रकार असतील किंवा कोर्ट मॅरेज असतील, लव्ह मॅरेज असतील, या सगळ्या प्रकारातून या प्रथा मोडीत काढणं शक्य आहे आणि मला वाटतं ही नवीन पिढीच ते करू शकेल.